आज होता मागी गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि आज गुरुवार पण होता. तर आधी स्टेशनला स्वामींच्या मठात आली. बाहेरून सोनचाफ्याची फुले आणि प्रसाद घेतला. गुरुवार असला की मठात थोडी गर्दी असतेच. आज गणपती असल्यामुळे मठातही खूप छान डेकोरेशन केलेलं. मग स्वामींचं दर्शन घेतलं, थोडा वेळ नामस्मरण केलं आणि नाश्ता करायला मिळाली फडके रोडला. आज खाल्ली कचोरी आणि पॅटीस. इथला पॅटीस तर माझा ऑल टाइम फेवरेट आहे. मग मी आली घरी. त्यानंतर संध्याकाळी जायचं होतं मामाकडे. मग रेडी होऊन सगळ्यात आधी मी आली प्रशांत कॉर्नर मध्ये. इथे खूपच सुंदर डिझाईन्सचे मोदक बनवलेले, साधारण 1 ते 1.5 किलो वजनाचे होते. आणि इथे आज सगळ्यांना टेस्टसाठी प्रशांत कॉर्नरचा उकडीचा मोदक देत होते आणि मला हा पनीर समोसा पण दिलेला. मोदक टेस्ट मध्ये मस्तच होता. मग मी मला जे पाहिजे होतं ते स्वीट घेतलं आणि तिथून निघाली ना आली दिव्याला मामाकडे. या वर्षीचे रेड रोजेसचं डेकोरेशन तर खरंच भारीच दिसत होतं आणि बाप्पांची मूर्ती मला खूप आवडली. बाप्पांच्या पाया पडले आणि थंडीमध्ये हा मस्त गरमागरम मसाला दूध दिलेला तो प्यायले आणि थोड्या वेळाने मग मी आली जेवायला. इथे जेवणामध्ये होती ही व्हेज बिर्याणी, सलाड, बटाटा भजी, मिरची भजी, त्यासोबत ही मटर पनीरची भाजी, छोले मसाला आणि स्वीटमध्ये जिलेबी होती, भाकरी, पापड, लोणचं वगैरे पण होतं. मग आज सगळ्यांना जागरण करायचं होतं आणि एकीकडे रात्री 12 वाजता बाप्पांसाठीच नैवेद्य बनवण्याची तयारी सुरू होती. त्यात बनवलेले हे फुग्यांचे मोदक हे मी पहिल्यांदाच ऐकलेले आणि खाल्ले पण पहिल्यांदाच. खूप छान होते. मग यांच्यासोबत रात्री 3 वाजेपर्यंत जागले आणि मग मी गेली झोपायला.